श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 6. मच्छिंद्रनाथास कालिकास्त्राचे प्राप्ती. 12 मल्हार पवित्र स्थानी मच्छिंद्रनाथाने अष्टभरवादिकांची खात्री करून देवीचा प्रसाद मिळवला. कुमार दैवत तीर्थ करून कोकणात कुडाळ प्रांतात अडूळ गावात येऊन राहिला. त्या गावाबाहेर महाकालिका दैवत आहे. त्या देवताच्या दर्शनाकरिता मच्छिंद्रनाथ गेला. ते कालिका दैवत अति खडतर असून शंकराच्या हातातल्या कालिकास्त्राची तेथे स्थापना केलेली आहे. त्या अस्त्राने पुष्कळ दैत्याचा प्राण घेतला म्हणून शंकर प्रसन्न होऊन त्या अस्त्ररूपी कालिकेस वर प्रदान करण्यास तयार झाले. तेव्हा तिने वर मागून घेतला की आजपर्यंत मला सांगितलेली सर्व कामे मी केली. आता मला इथे विश्रांती घेऊ द्यावी. मग तिच्या मर्जीप्रमाणे शंकराने अंबेची त्या ठिकाणी स्थापना केली. त्या दैवताच्या दर्शनास्तव मच्छिंद्रनाथ देवालयात गेला व त्याने देवीचे दर्शन घेतले आणि प्रार्थना केली की मातोश्री, मी मंत्रकाव्य केले आहे, त्यास तुझे सहाय्य असावे आणि माझ्या हातात राहून माझी कवित्व विद्या गौरवून वरदान देऊन तू उदयास आणावी. अशा प्रकारचे मच्छिंद्रनाथाने केलेली प्रार्थना ऐकून देवी संतप्त झाली. अगोदर त्या अस्त्रास श्रम झाले होतेच, तशा ते मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून अग्नीत तूप पडल्यासारखे होऊन तिला अत्यंत राग आला व ती त्यास म्हणाली की अरे नष्टा पथिता, मला फार श्रम झाले आहेत. असे म्हण असता मला आणखी दुःख देऊ पाहतोस. तू कवित्व विद्या निर्माण करून माझ्याजवळ वर प्रदान मागत आहेस, पण तेणे करून मला तू विघ्न कराव्यास आला आहेस. हे निवांत स्थान पाहून मी येथे येऊन राहिले. असे असता दुरात्मा मला त्रास देण्यास आला आहेस, तर आता माझ्या डोळ्यासमोर उभा न राहता चालता हो, नाही तर तुला शिक्षा करीन. अरे शंकराच्या हातातील अस्त्र ते मी तुझ्या हातात येऊन राहीन की काय? अरे मला बोलविण्यासाठी तुझ्या मनात शंका तरी कशी आली नाही? आता तू येथून निमूटपणे चालता हो, नाही तर व्यर्थ प्राणास मुकशील. हे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथाने देवीस म्हटले की मी प्राणास मुकेन ही गोष्ट तू स्वप्नातसुद्धा आणू नको. अगे सूर्यबिंब अगदी लहान दिसते, परंतु ते त्रिभुवन प्रकाशित करते. त्याप्रमाणे मी माझा प्रताप दाखवून तुला क्षणात वश करून घेतो पहा. तेथे अंबा म्हणाली, भ्रष्टा, तू कान फाडून हातात कंकण घालून व कपाळात शेंदूर लावून येथे येऊन मला भिवळीच आहेस, पण मी या तुझ्या धमकावणीला भिणार नाही. अरे तुझी उत्पत्ती मला ठाऊक आहे. अरे बोलून चालून तुझा बाप कोळी, तू मासे मारून निर्वाह करावायचा, ते सोडून का दिलेस? तुला दरिद्राला ही अस्त्रविद्या कशाला पाहिजे? तुला वाटत असेल की मी थोर प्रताप दाखवून भूतावर वश केली तशी ही देवी करून घे, पण मी तशापैकी नव्हे, हे तू पक्के समज. मी विष अस्त्र आहे. किंचित वाकडी नजर करीन तर सारे ब्रह्मांड पालते घालून लोळून टाकेन. तेथे तू आपला कसा दिमाग दाखवतोस? तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला, देवी मी सांगतो ते ऐक. बळी वामनाला मशका समान समजत होता, परंतु त्यालाच परिणामी पाताळ पाहावा लागला. हे भाषण ऐकून देवीस अतिशय राग आला. ती त्यास म्हणाली, तुझमध्ये कोणता प्रताप आहे तो मला आत्ताच दाखव. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला की तू शंकराच्या हातामध्ये राहून मोठमोठाले पराक्रम केल्याचा दिमाग मला दाखवित आहेस, तर तो तुझा प्रताप तू मला आता दाखव. याप्रमाणे मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून भद्रकाली सिंहासारखे आरोळी म्हणून आकाशात प्रकट झाली. इतक्यात भयंकर शब्द होऊ लागला की जोगड्या, आता आपला प्राण वाचव. तू आपल्या गुरुचे स्मरण कर, कारण वज्रास्त्राने जसा पर्वताचा चुराडा होतो तसा तुझ्यामुळे पृथ्वीचा होईल. अरे ही कालिका आज पृथ्वी सपाट करून टाकण्यास तयार झाली आहे. आता तुझा निभाव कसा लागेल? अशी बरीच धमकावण्याची भाषणं मच्छिंद्रनाथाने ऐकून घेतल्यानंतर तो तिला म्हणाला, तू पाहिजे तसे बोलीस तरी तुझ्यापासून माझे काही वाकडे व्हायचे नाही. असे म्हणून त्याने भस्म हातात घेतले व वासव शक्ती मंत्र जपून ते भस्म आकाशात फेकून दिले. तेव्हा ती दैदिप्यमान वासव शक्ती तात्काळ प्रगट झाली. सूर्याच्या हातचे वासवास्त्र आणि शंकराच्या हातचे भद्रकाली किंवा कालिकास्त्र या उभयतांचे युद्ध सुरू झाले. दोन्ही अस्त्रांची झोंबी लागून ती एकमेकावर प्रहार करत होती. झगडता झगडता शेवटी कालिकेने वासव शक्तीचा पाडाव केला आणि मोठ्या आवेशाने ती मच्छिंद्रनाथावर चालली. हे नाथांच्या लक्षात येताच
त्याने पुन्हा भस्म घेऊन एकादश रुद्र मंत्रयोग सिद्ध करून फेकताच एकादश रुद्र प्रगट झाले. ते भयंकर व अनिवार प्रलय करणारे प्रगट होताच कालिकेचे तेज फिक्के पडले. तिने सर्वांस नमस्कार करून भक्तिपूर्वक स्तुती केली की तेव्हा ते सौम्य झाले. असे पाहून मच्छिंद्रनाथाने वज्रास्त्र धुमास्त्रही सोडली, परंतु त्याचे काहीच वर्चस्व होईल, कारण कालिकेने धुमास्त्र घेऊन टाकले व वज्रास्त्र शैलदी पर्वतावर आपटले. जेणेकरून तो पर्वत फुटून गेला. याप्रमाणे दोन्ही अस्त्रांची पडती पाहून मच्छिंद्रनाथाने पुन्हा वाताकर्षणास्त्राची योजना केली. त्या वातास्त्राची मक्खी त्यास पक्की साधून गेली होती. दत्तात्रयाच्या कृपाप्रसादाने मच्छिंद्रनाथास वाताकर्षणास्त्राचा मोठा लाभ झाला होता. ते अस्त्र सिद्ध करून प्रेरिताच त्याने कालिका देवीवर प्रवेश केला. तेव्हा देहाचे चलनवलन बंद होऊ लागले. इतक्या देवी विकल होऊन गगनामधून जमिनीवर धाडकन आदळली व बेशुद्ध होऊन पडली. ते पाहून दानवांना सुद्धा मोठा विस्मय वाटला. कालिकेचे प्राण जाऊ लागले. तेव्हा तिने शंकराचे स्मरण केले. हा प्रकार कैलासात शंकराच्या कामाला गेला व हा सर्व खेळ मच्छिंद्रनाथाचा आहे असे त्याच्या ध्यानात आले. मग नंदीवर बसून शंकर लगेच त्या ठिकाणी गेले. शंकरास पाहून मच्छिंद्रनाथाने त्यांच्या पायावर मस्तक ठेवले. मग शंकराने त्यास धाई अथानी पोटाने धरून पटकून भेट दिली व प्रताप दाखवून अस्त्र जिंकल्याबद्दल त्याची प्रशंसा केली. तेव्हा नाथाने शंकरास सांगितले की बद्रिकाश्रमास तुम्ही प्रसन्न होऊन दत्तात्रयाकडून मला मंत्र अस्त्र विद्यार्थी सर्व शिकविले, तो हा सर्व तुमच्या कृपेचा प्रताप होय. त्यावर शंकराने म्हटले, तूर तर ते असो, तू प्रथम कालिका देवी सावध कर. तेव्हा नाथ म्हणाला, तुम्ही आपला वरद असता माझ्या मस्तकावर ठेवा. असे ऐकून तुला कोणती इच्छा आहे म्हणून शंकराने त्यास विचारल्यावर त्याने मागणे मागितले की जशी शुक्राचार्याने संजीवनी विद्या कचास दिली त्याप्रमाणे साबरी विद्येचे तू मजकून कवित्व करविलेस, तसा वर देऊन मला कालिकास्त्र द्यावे व तुझ्या हाती राहून कालिकेने जशी असंख्य कार्य केली तशीच तिने माझ्या हातात राहून करावी व पुढेही मंत्र कार्यात तिने उपयोगी पडावी. असे जर मला वरदान द्याल तर मी निरंतर समाधान वृत्तीने राहीन. तेव्हा शंकराने सांगितले की तू कालिकेस जीवदान देऊन उठव. तिला मी सर्वस्वी तुझ्या स्वाधीन करतो व मी देखील तुला सर्व प्रकारे अनुकूल आहे. असे वचन मिळतात मच्छिंद्रनाथ शंकराच्या पाया पडला. मग वातास्त्र मंत्र म्हणून भस्म फेकून वाताकर्षण अस्त्र काढून घेतले. तेव्हा देवी सावध होऊन उठून बसली व इकडे तिकडे पाहू लागली. तो शंकरास तिने पाहिले. मग ती झटकन येऊन त्यांच्या पाया पडली व प्रसंगी कैवार घेऊन प्राण वाचविले वगैरे बोलून तिने त्यांची स्तुती केली. मग शंकराने तिला सांगितले की माझी एक तुझ्यापाशी मागणी आहे, तेवढे तू ह्यावेळेस कृपा करून मला दे. तेव्हा कोणता हेतू आहे म्हणून देवीने शंकरास विचारला व त्याने सांगितले की माझ्या हातात तू बहुत दिवस राहिलीस, पण आता तू जगाच्या उपकारार्थ मच्छिंद्रनाथात सहाय्य करावे. हे माझे मागणे तू कृपा करून कबूल कर. हे ऐकून तिला हसू आले. ती म्हणाली, मी तुमच्या पायाची दासी आहे. असे असता आर्जव केल्यासारखे करून मजजवळ दान मागता हे काय? मला तुमची आज्ञा प्रणाम. जिकडे पाठवाल तिकडे मी जाईन. मग तिने मच्छिंद्रनाथास बोलाविले. तो येताच देवीने त्यास आलिंगन दिले व मी सर्वस्वी तुला सहाय्य आहे असे वचन देऊन त्याचे तिने समाधान केले. मच्छिंद्रनाथ व शंकर यांना देवीने 3 रात्री तेथे ठेवून घेतले. 4 दिवस विचारून शंकर कैलासास व मच्छिंद्रनाथास गदातीर्थी हरेश्वरास केले. श्री गुरुदेव दत्त.